सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, साधक, पाठक हो. आपण पंचकोश निराकरण कसं आचार्यांनी केलं ते पाहिलं आहे. ते पुन्हा निक्षून सांगत आहेत की अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश या पंचकोशांशी आत्मा संबंधित नसून तो आगळा वेगळा स्वयंप्रकाशी असतो. तसेच जाग, स्वप्न या तीन अवस्थांचे तो केवळ साक्षीत्व करीत असतो. अगदी कोणत्याही परिस्थितीत तो निर्मळ, असंग, अविकारी आणि विशुद्ध सत्स्वरूपच असतो. अशा या विलक्षण अद्भुत असलेल्याला ज्ञानी विद्वान माणसाने आपला आत्मा असे जाणावे. वेगळ्या शब्दात ज्ञानी विद्वान तोच ज्याला हे जाणीव रूपी भान नित्य निरंतर असते. काल डॉक्टर सातपुते यांनी एक प्रश्न विचारला होता, अर्थात संध्याकाळी कुठल्या तरी वेळेला, की साधकाने गुरुला नेमका कोणता प्रश्न विचारावा. तर आता यामध्ये उत्तर असं स्वाभाविक आलेलं आहे की सर्व अवस्थांच्या, पंचकोशांच्या, जाग, स्वप्न, निद्रा या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे असं काय आहे की जे केवळ साक्षी रूपात असतं आणि जे परिपूर्ण, निर्मळ, असंग, अविकारी आणि विशुद्ध असतं. असं काय आहे हे ज्ञानी माणसाला किंवा हे गुरुला साधकाने विचारावं. मग गुरु जे सांगतो ते असं आहे की अगदी कोणत्याही परिस्थितीत तो निर्मळ, असंग, अविकारी आणि विशुद्ध सत्स्वरूपच असतो. हा जो कोण साक्षी असतो तो. अशा या विलक्षण अद्भुत असलेल्याला ज्ञानी विद्वान माणसाने आपला आत्मा असे जाणावे. तेव्हा ज्ञानी विद्वान माणूस आपला आत्मा असे कोणाला जाणतो असा प्रश्न विचारला तर तो ज्ञानी विद्वान माणूस जे सांगेल ते उत्तरच आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश या पंचकोशांशी याचा काही संबंध नाही. तसेच जाग, स्वप्न, निद्रा या तीन अवस्थांशी याचा प्रत्यक्षात काही संबंध नाही. तर पंचकोश आणि तिन्ही अवस्था, जागृती, स्वप्न, निद्रा याचे जो साक्षीत्व करतो असा जो कोण निर्मळ, असंग, अविकारी आणि विशुद्ध सत्स्वरूप असतो त्यालाच, या अशा विलक्षण अद्भुत असलेल्यालाच ज्ञानी विद्वान माणूस आपला आत्मा असे जाणतो. तर शिष्याने विचारावे गुरुला आपला आत्मा कसा जाणावा आणि तो कसा असतो. तर त्याचं त्यांनी दिलेले उत्तर आहे पंचकोश आणि तिन्ही अवस्था यांचे केवळ साक्षीत्व करणारा, परंतु त्यांच्याशी कोणत्याही तऱ्हेने संबंधित नसणारा असा निर्मळ, असंग, अविकारी आणि विशुद्ध सत्स्वरूप जो कोण असतो तो आपला आत्मा असे ज्ञानी माणूस जाणतो. म्हणजेच साधकाने आपला आत्मा कोण असा प्रश्न विचारल्यानंतर त्याचं जे आचार्य उत्तर देतात ते इथे समजून घ्यावं आणि साधकाने इथून पुढे गुरुला, ज्ञानी माणसाला निश्चित एक आणि एकमेव प्रश्न विचारावा की आत्मा म्हणजे काय. त्याचं उत्तर आता दिलेलं आहे ते घ्यावं जाणून आणि पूर्ण साक्षीत्वात जावं. ते डॉक्टर सातपुते यांनी काल विचारलेल्या प्रश्नाचं साधकाने गुरुला कोणता प्रश्न विचारावा याचं स्पष्ट उत्तर आहे. आता पुढे प्रकरण 44 आत्मस्वरूप विषयक प्रश्न. प्रकरण 44 208 श्लोक. नित्यात्वेन निषिद्धेषु कोशे श्वेतेषु पंचषु सर्वाभावं विना किंचन पश्याम्यत्र हे गुरु विज्ञेयं किमु वस्त्वस्ति स्वात्ममात्र विपश्चिता पंचकोश निराश करिता शून्य भाव प्रतीत होतसे ऐसे असता हे गुरु ज्ञानी कवना आत्मा मानी तसे. बघा इथे आता गुरुला प्रश्न विचारलेला आहे की पंचकोश निराश झाल्यानंतर केवळ शून्य भावच प्रतीत होतो. असे असताना हे ज्ञानी गुरु हो, नेमका आत्मा कुणाला मानावे. ऐसे असत आहे गुरु ज्ञानी कवना आत्मा मानित होते. तर पंचकोश निराश झाल्या, तिन्ही स्थितीचा निराश झाला असे असताना सुद्धा हे गुरु, हे सद्गुरु ज्ञानी कवना आत्मा असे असताना ज्ञानी माणूस कुणाला आत्मा मानतो असा हा शिष्याने म्हणजे साधकाने आचार्याने विचारलेला प्रश्न आहे. मराठी गद्य रूपांतर. आता शिष्याला प्रश्न पडतो की पंचकोशांचा निराश केल्यावर काही शिल्लकच राहत नाही.
सर्वत्र अभाव शून्यता रिक्तता उरते. असे असताना ज्ञानी माणसाने आत्मा कशाला मानावे, समजावे, जाणावे. आता तर केवळ शून्यच आहे. शून्यच आत्मा कसे असू शकेल? ज्ञानी माणसाने आपल्या आत्म्याशी असलेल्या एकत्वाची अनुभूती शून्यत्वाने घ्यावी किंवा कसे? प्रकरण 45 आत्मस्वरूप निरूपण 209. आचार्य म्हणतात, सत्यम मुक्तम तया विद्वन निपुणोसी विचारणे अहमादि विकारास्ते सद्भावोयमप्यनु सत्यवदसि निपुणसि पृच्छातव उचितही असे अहंकारादि विकार येती जाती कोणत्या अनुभवित असे. तू सत्य बोलतोस आणि तू विचारलेला प्रश्नही उत्तम आहे, त्याच्यातून तुझं नैपुण्य दिसतं. मात्र अहंकार वगैरे जे विकार जेथून येतात आणि जेथे जातात ते नेमकं ठिकाण काय आहे त्याचा अनुभव घ्यावा. आत्मा म्हणजे तर केवळ अभावच आहे. असे असताना शून्यत्व म्हणजेच आत्मा समजणे योग्य आहे का, असा प्रश्न येथे शिष्याने केला आहे. येथे आचार्य म्हणजे गुरु शिष्याचे कौतुक करतात आणि म्हणतात, हे शिष्या, तू खरोखरच विद्वान आहेस आणि प्रश्न विचारण्यात निपुण आहेस. तुझा प्रश्न, तुझी शंका, पृच्छा योग्यच आहे. त्याचे उत्तर असे आहे की अहंकारासारखे विकार जसे येतात तसेच ते जातात, हे सत्य आहे ना. मग या येण्या जाण्याचा जाणता कोण बरे असतो, जरा चिंतन कर. श्लोक 210. सर्वे येना अनुभूयन्ते स्वयं नानुभूयते तमात्मानं वेदितारं विद्धि बुद्ध्या सुसूक्ष्मया सर्व अनुभव शक्य ज्याद्वारे तरी ज्याचा अनुभव शक्यतो नसे सूक्ष्म बुद्धी वेद घेई जाणी ऐसा सर्व साक्षी आत्माची तो असे. जागृतीत अहंकार जन्मतो आणि सुषुप्तीत तो मावळतो. तसेच अनेकानेक अनुभव जागृतीत घेतले जातात आणि निद्रेत ते नष्ट होतात. निद्रेतही आनंदानुभूती घेतली जाते. तर असे हे सर्व अनुभव ज्याद्वारे शक्य होतात, मात्र ज्याचा अनुभव कधीही शक्य नसतो त्याला केवळ सूक्ष्म बुद्धीने, हे शिष्या, तू तुझा आत्मा असे जाणावेस. केवळ सूक्ष्म बुद्धीने वेध घेऊन सर्वांचे साक्षीत्व करणाऱ्या सर्व अनुभव ज्याचे शक्य होतात त्या आत्मतत्वाला अनुमानाद्वारे जाणता येईल. मात्र प्रत्यक्ष पाहायला गेले तर काहीच दिसणार नाही. एका ज्ञानरूप जाणीवे केली आत्मा असे प्रत्यक्षात वस्तू म्हणून चर्मदृष्टीने म्हणजे डोळ्यांनी काही पाहणे शक्य नाही. वास्तवात ही ज्ञानरूप जाणीव म्हणजेच आत्मचैतन्य किंवा आत्म्याचे शक्ती रूप होय. त्या पलीकडे अधिक जाणणेही शक्य नाही. येथे आत्माच आपल्या आत्मचैतन्याने आत्म्यालाच म्हणजे स्वतःलाच जाणत असतो. अशा अर्थी ही सूक्ष्म बुद्धी म्हणजेच आत्मशक्ती असा बोध घ्यावा. अशा अर्थी ही सूक्ष्म बुद्धी म्हणजे आत्मशक्ती म्हणजेच आत्मा जो ससंवेद्यत आहे, म्हणजे जो स्वतःला जाणतो, म्हणून आत्माच आत्मचैतन्याने आत्म्यालाच जाणत असतो. 211 तत्साक्षिकम भवेत तत्साक्षिकम भवेत तत्तद यद्यदेनानुभूयते कस्याप्यननुभूतार्थे साक्षित्वम नोपयुज्यते. जो जो अनुभव करीतो तो त्याचे साक्षी करीत असे. विना अनुभव पदार्थी कैसा कोणी साक्षी राहत असे. जो कोणी ज्याचा त्याचा जसा जसा अनुभव घेत असतो तो तो त्याचा अनुभवच प्रत्यक्ष अनुभूती घेत असताना साक्षीत्व म्हणून ओळखला जातो. जो कोणी ज्याचा ज्याचा जसा जसा अनुभव घेत असतो तो तो त्याचा अनुभवच प्रत्यक्ष अनुभूती घेत असताना साक्षीत्व म्हणून ओळखला जातो. म्हणजे असे की वस्तू आणि ती पाहणारा यांच्यातील प्रत्यक्ष पाहण्याच्या क्रियेत असताना, म्हणजे असे की वस्तू आणि ती पाहणारा यांच्यातील प्रत्यक्ष पाहण्याच्या क्रियेत असताना जो अनुभूती रूपे तरंग संबंध असतो किंवा अनुबंध असतो त्याला साक्षीत्व असे म्हणतात. जर एखाद्या पदार्थ अनुभवच घेतला जात नसेल किंवा त्याला कोणी पाहणारा निरीक्षणारात नसेल तर त्या पदार्थाचा साक्षी असू शकत नाही. कारण तेव्हा साक्षीत्वच संभवलेले नसते. पदार्थाचे निरीक्षण करणारा आणि त्या दोहोतील संबंध म्हणजे साक्षीत्व होय. मात्र ज्या अर्थी साक्षीत्व संभवते त्या अर्थी साक्षी म्हणजे साक्षीत्वाचा कर्ता असतो.
मात्र अनुभव साक्षीत्व नसेल तर अनुभविता अनुभव घेणारा नाही, साक्षी नाही उघड आहे. मात्र अनुभव म्हणजे एखाद्या वस्तूचा अनुभव घेताना अनुभव घेणारा नसेल तर वस्तू आणि तिचा अनुभव घेणारा याच्यातून जो अनुबंध तयार होतो त्याला अनुभूती म्हणतात. मात्र वस्तू आहे, मात्र त्या वस्तूचा अनुभव घेणारा दुसऱ्या बाजून कोणी नसेल तर, जर वस्तूचा अनुभव घेणाराच कोण नाही तर त्या वस्तूचं साक्षीत्व नाही आणि त्या वस्तूसाठी अनुभव घेणारा स्वतः साक्षी नाही हे उघड आहे. आचार्याला येथे हे सुचवायचे आहे की अहंकारात नसलेली व्यक्तिभाव शमलेले व्यक्तत्वच आत्मतत्व अनुभवू शकते. आचार्यांना येथे हे सुचवायचे आहे की अहंकारात नसलेली व्यक्ती म्हणजे मी माझेपणात नसलेली व्यक्ती, ज्याचा व्यक्तिभाव शमलेला आहे असा जो व्यक्त असतो, जो असे जे व्यक्तत्व असते त्यालाच अनुभव शक्य आहे. अहंकाराचा नाश झाल्याशिवाय आत्मज्ञान नाही. मात्र आत्मज्ञान ज्याला होते तो व्यक्ती म्हणून उरत नाही, तो व्यक्त आत्माच असतो. आत्माच जे जे आत्मरहित ते वर्जून शुद्ध आत्मतत्व आत्मचैतन्याद्वारे म्हणजे आत्मशक्तीद्वारे साक्षीत्वामध्ये अनुभवत असतो. आत्माच जे जे आत्मरहित ते वर्जून ते वळून शुद्ध आत्मतत्व आत्मचैतन्याद्वारे म्हणजे आत्मशक्तीद्वारे साक्षीत्वामध्ये अनुभवत असतो. येथे आत्मा साक्षी असतो, त्याचे साक्षीत्वही तो आत्माच असतो. तसेच ज्याचे साक्षीत्व करायचे तोही आत्माच असतो. आत्मा आत्म्याचे आत्मचैतन्याद्वारे साक्षीत्व करीत असतो. पूर्णाला पूर्णत्वाद्वारे साक्षी असते असा याचा अर्थ आहे. आत्मा असतो हे निश्चित, तो अनुभवित आहे तो हे निश्चित. मात्र अहंकार नष्ट झालेला, व्यक्तिभाव संपलेला आणि केवळ असलेपणी कैवल्यात असलेला व्यक्त जो आहे त्यालाच आत्म्याचा अनुभव स्वतःमध्ये कैवल्य रूप म्हणून घेता येतो. हा ज्ञानरूप अनुभव असतो. श्लोक 212. असो सुसाक्षिको वावो यतस्तेनानुभूयते अतः परम स्वयं साक्षात प्रत्यगात्मान चेतरः. आत्मा आत्म्यासी अनुभवी हे स्वयं साक्षी जो असे ऐसा आत्मा स्वेती परब्रह्म त्या वाचून अन्यते नसे. तर आत्माच स्वतःला स्वतः अनुभवित असतो. तो जो स्वयंसाक्षी असतो म्हणजे आत्माच बाह्य व आंतरिक अनुभूती सर्व घटना घटिते यांचे साक्षीत्व करीत असताना जाणीव रूपे घेत असतो. म्हणजे आत्माच बाह्य व आंतरिक अनुभूती सर्व घटना व घटिते त्यांचे साक्षीत्व करीत असताना जाणीव रूपे ही आंतरिक अनुभूती घेत असतो. ज्यावेळी बाह्य ते सारे वर्जिले जाते तेव्हा सर्व बाह्य मावळते. बाह्य ते असत्य असल्याने आत्मा आत वळतो, अंतर्मुख होतो. आत त्याला काय दिसते, आत त्याला जाणीव म्हणजे जे बाह्य ते असत्य असल्यामुळे वगळल्यानंतर साधक जेव्हा आत वळतो, अंतर्मुख होतो तेव्हा त्या साधकाला काय दिसते, आत त्याला जाणीव रूपे प्रशस्त झालेले चैतन्य दिसते. बाहेरचे सर्व मावळलेले आणि आत मात्र चैतन्य रूपे दिसणारे नेमके काय असू शकते. अर्थातच आत्म्याचे विशुद्ध चैतन्य जाणीव किंवा ज्ञानरूपच ना, हेच ते आत्मरूप किंवा स्वरूप किंवा यालाच त्याचे साक्षीत्व या पुस्तकामध्ये एका लेखाच्या शीर्षकात म्हटले आहे. स्वच्छ माळावरचा लख सूर्यप्रकाश आपणाला दिसतो का, तर बाह्य व आंतरिक यांना साक्षीत्वाने जाणणारा आत्माच अंतर्बाह्याचा जाणता अशा अर्थी सर्वज्ञ म्हणजे साक्षात प्रत्यगात्मा किंवा परमोच्च ब्रह्म होय. प्रत्यगात्मा म्हणजे उलटा मागे फिरून म्हणजे बाह्य व आंतरिक यांना साक्षीत्वाने जाणणारा आत्माच अंतर्बाह्याचा जाणता अशा अर्थी सर्वज्ञ म्हणजे साक्षात पाठी वळून गेल्यानंतर तो आत्माच असतो. म्हणून बाह्य आंतरिक यांना साक्षीत्वाने जो जाणतो तो वेगळ्या शब्दात आत्माच असतो. वेगळ्या शब्दात म्हणजे प्रत्येक आत्मा रूपे आत्माच असतो आणि तोच परमोच्च ब्रह्म असतो. 213 श्लोक. जाग्रत स्वप्न सुषुप्तीषु स्फुटतरम योसौ समुज्जृभन्ते. जाग्रत स्वप्न सुषुप्तीषु स्फुटतरम योसौ
भते समृद्युंभते प्रत्येक रूपतया सदा हम नित्यंता स्फुरनैक कदा जाग्रत स्वप्न सुषुप्तीषु स्फुटतरम योऽसौ समुज्जृंभते प्रत्येक रूपतया सदा हम नित्यंतः स्फुरन्नैकदा नानाकार विकार भागिनिमान पश्यन् हन्दिमुखान् नित्यानंद चिदात्मना स्फुरति तम विद्धि स्वमेतं हृदि जागृति स्वप्न सुषुप्तीत हृदयांतरी स्फुरित देयसे अहं भावे नित्यवसे विविध रूपे प्रकाशित देयसे नाना रूपे विकार जीव भाव बुद्धीचे केवळ साक्षी देयसे ऐसे सच्चित आनंद रूपी आत्मतत्व तव हृदय विराजित ते असे. तर असा आत्मा किंवा आत्मतत्व हे शिष्या तुझ्या हृदयात विराजमान झालेले असून हे सच्चित आनंद रूपे म्हणजे सत म्हणजे नित्य, चित म्हणजे प्रकाश रूप किंवा ज्ञान जाणीव रूप आणि आनंद रूप. सत म्हणजे नित्य, चित म्हणजे प्रकाश रूप किंवा ज्ञान जाणीव रूप आणि आनंद म्हणजे आनंद रूप असे सर्वांचे साक्षीत्व करीत असते. आत्मतत्व हे शिष्या तुझ्या हृदयात सच्चित आनंद जागृती स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये साक्षीत्व करीत असते. जागे असताना म्हणजे सत मध्ये निद्रेत आणि स्वप्नात ते या तीनही अवस्थांचे साक्षीत्व करते. तसेच हृदयामध्ये सातत्याने मी असा अहंभाव जो वेगवेगळ्या रूपात प्रकाशित असतो, नाना रूपे बदल आणि जीवभावात जो रूपांतरित होत असतो त्याचेही साक्षीत्व हे आत्मतत्व करते. बुद्धीचे साक्षीत्व ही आत्मतत्व करते. त्याला तू सोय मीच म्हणजे मीच आत्मा असे जाण. तर सर्वांचे साक्षीत्व करणारा असा जो मी सतत आपण म्हणतो तो मी म्हणजे आत्माच आहे असे जाण आणि त्याच्यासारखे तुझे वर्तन अविकारी असंग क्रियारहित अचल अढळ असे राहू दे. तूच आत्मा आत्मतत्व असल्याने तुझे वर्तन आत्मभिन्न असल्यास ते अज्ञान होय. असे अज्ञान तू टाक आणि तुझे जागी तू आत्मा म्हणून पूर्णत्वाने सर्व साक्षी म्हणून विराजमान झाला आहेस, सुशोभित आहेस. त्या ज्ञानाचा नित्य बोध घेत राहा. येथे मर्म हे आहे की आत्मा अविकारी आहे, केवळ साक्षी आहे. सर्व बदल स्थूल सूक्ष्म पंचप्राण मन बुद्धी चित्त अहंकार अज्ञान कर्म आणि कर्मफले पंचकोश यांचेच आहेत. सर्व बदल स्थूल देह सूक्ष्म देह पंचप्राण मन बुद्धी चित्त अहंकार अज्ञान कर्म आणि कर्मफले पंचकोश यांचेच आहेत, जे अर्थातच विकारी आहेत. सर्व विकार बदल जे अर्थातच विकारी आहेत. येथे मर्म हे आहे की आत्मा अविकारी आहे, तो केवळ साक्षी आहे. सर्व विकार किंवा बदल स्थूल देह सूक्ष्म देह पंचप्राण मन बुद्धी चित्त अहंकार अज्ञान कर्म आणि कर्मफले पंचकोश यांचेच आहेत. हे सर्व विकारी आहेत. सर्व विकार बदल यांचे अधिष्ठान जे स्वयंभू असते आणि अविकारी असते त्यालाच आत्मा परमात्मा ब्रह्म असे म्हणतात. ते तूच किंवा यू आर दॅट याचा बोध या आत्मनिरूपणात आचार्य शिष्याला आर्जवपूर्वक करून देत आहेत. बदल आत्म्याचे नाहीत, पण बदल ज्यांचे म्हणजे देहाधिक आहेत त्यांना ते बदल आत्म्याच्या अधिष्ठानाखेरीज म्हणजे आत्मचैतन्याखेरीज शक्य नाहीत हे निश्चित आहे. सर्व इमारती पायावरच बांधता येतात, पाडता येतात, बदलता येतात, पण पाया मात्र स्वयंभूत असतो. म्हणून हे साधका सतत या सर्व बदलांचा साक्षी असलेला तू जो स्वतःला मी म्हणतोस तो मी म्हणजेच आत्मा आहे त्याची स्पष्ट जाणीव तुझ्या हृदयामध्ये असू दे. 214 घटोदके बिंबितमर्कबिंबम आलो मूढोरविमेव मन्यते तथा चिदाभास मुपादि संस्थम भ्रांत्या मित्येव जडोभिमन्यते. सूर्य प्रतिबिंबा घटजली पाहुनी मूर्खत्या सूर्याची समजे तैसा जडबुद्धी कोणी मानव गाभासुपाती सही स्वसमजे. एखादा मूर्ख पाण्यातील सूर्याच्या प्रतिबिंबाला सूर्य समजतो तसे जडबुद्धी अज्ञानी असलेल्या माणसाची असते. वास्तवात सत्य तत्व जेव्हा विचार तरंगावर नाचू लागते तेव्हा त्या सत्य तत्वालाच आपल्या विचारांप्रमाणे किंवा विचार रूप मानण्याची चूक असा जडबुद्धी किंवा मंदबुद्धीचा माणूस करीत असतो.
सत्य तत्व किंवा आत्मतत्व आकाशातील सूर्याप्रमाणे खरे तर स्थिरच असते. मात्र पाण्यातील सूर्याच्या प्रतिबिंबाला सूर्य समजणारा माणूस पाणी हल्ले की सूर्यबिंबही हल्ले असे समजतो. येथे पहिली चूक प्रतिबिंबाला बिंब किंवा आकाशीचा सूर्य समजणे. दुसरी चूक प्रतिबिंब हल्ले की सूर्य हल्ला असे समजणे. चिदाभास याचा अर्थ विचारातील सत्य तत्वाचे प्रतिबिंब. विचार तरंग अनेक तऱ्हेचे असतात. राग लोभ मद मत्सर दंभ काम यांनी प्रेरित विचार तरंग असतात. खरे तर विचार म्हणजे मनघटातील पाणी होय. त्यात आत्मतत्वाचे प्रतिबिंब पडते. मनघटातील पाणी म्हणजे विचार किंवा विचार तरंग या प्रतीचे त्या प्रतीचा मी असल्यासारखे वाटते. मग माणूस म्हणतो की मी चांगला आहे, मी वाईट आहे वगैरे वगैरे. हा मी असतो तरी कोण? हाच तो चिदाभास किंवा जाणीव तत्व. जाणीव तत्व म्हणून हाच तो चिदाभास किंवा जाणीव तत्व. जाणीव तत्व म्हणून आकाशातील सूर्याप्रमाणे स्थिरच असते. मात्र विचाराच्या प्रतीनुसार ते चांगले वाईट सत असत सज्जन दुर्जन असे समजण्याचा दोष मूर्खाकडून घडतो. जरी आकाशातील सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलं तरी जोपर्यंत पाणी स्थिर आहे तोपर्यंत प्रतिबिंबही स्थिर असते. तसंच आत्म्याचा प्रकाश मनोघटात तरंग निर्माण करतो तेव्हा आत्म्याचा प्रकाश तरंग निर्माण करतो असे वाटणे म्हणजे आपल्या विचारानुसार आत्मतत्व बदललेले वाटणे. पण ज्ञानी माणूस हे जाणतो की आकाशातील सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी सूर्य वेगळा प्रतिबिंब वेगळे आणि त्यामुळे जरी ते प्रतिबिंब हलले तरी सूर्य मूळ जागी स्थिर आहे असे तो जाणतो. तसंच प्रत्यक्ष आत्म्याचे प्रतिबिंब आपल्या मनोघटातील आशयामध्ये उमटले तरी सुद्धा मनाचा आशय विचार तरंगाने बदलला तर आशयाला जे बदलते ते जाणीव तत्व नसून त्या बदलांचे जे साक्षीत्व करते ते जाणीव तत्व. म्हणून जरूर आत्मा हा चिदाभास असला तरी जसा आत्मा हलत नाही तसा चैतन्याचा आभास सुद्धा हलत नाही. हल्ल्यासारखं जे वाटतं ते केवळ विचारातील त्याचं प्रतिबिंब. येथे जाणीव तत्व स्थिर आहे हे न समजल्याने त्याला विचाररूपी जलातील प्रतिबिंब समजण्याची चूक करतो. परत ध्यानात घ्या. आकाशातला सूर्य घटातल्या पाण्यात पडला. घटातील पाणी स्थिर आहे, आकाशातील सूर्य स्थिर आहे. ज्या अर्थी आकाशातील सूर्य स्थिर आहे आणि घटातील पाणी स्थिर आहे त्या अर्थी सूर्याचे प्रतिबिंब सुद्धा स्थिरच आहे. तसंच ज्या अर्थी आत्मतत्वाचा आपल्यात प्रकाश पडलेला आहे जाणीव रूपाने त्या अर्थी आत्मतत्व जसं स्थिर आहे तसं जाणीव रूपी त्याचा प्रकाशही स्थिर आहे. प्रकाश अस्थिर असत नाही. फक्त विचार बदलले की आपल्याला वाटतं की आत्म्याचं रूप बदललं तेव्हा आत्मा स्थिर त्याचा जाणीव रूपी प्रकाश स्थिर. मात्र विचार तरंगाने जाणीव रूपी प्रकाशाला वाटते की आपण बदलतो. म्हणजे जाणीव रूपी प्रकाश म्हणजे आत्मप्रकाशाला वाटते की आपण बदलतो. तसं होत नाही. पाणी हल्लं म्हणून प्रतिबिंब हल्लं. तसं विचार तरंग आले म्हणून आत्म्याचा जो चिदाभास म्हणजे आपल्या हृदयातील प्रकाश तो त्या विचारांमुळे बदलला. विचार हलतात म्हणून जाणीव तत्व हलतं असं वाटतं. त्यामुळे जाणीव तत्व हलत नाही, प्रतिबिंब हलत नाही, सूर्य हलत नाही, आत्मा हलत नाही. फक्त तिकडे पाणी हलतं म्हणून सूर्याचं प्रतिबिंब हल्ल्यासारखं वाटतं. तिकडे विचार तरंगामुळे आत्मतत्वाचं प्रतिबिंब आपल्यातील हल्ल्यासारखं वाटतं. ज्ञानी माणसाला माहित असतं सूर्य स्थिर, आत्मा स्थिर. त्यामुळे सूर्याचं प्रतिबिंब स्थिर आणि आत्म्याचा जाणीव रूपी जो चिदाभास आहे तोही स्थिर आहे. एकदा का हे समजले की जरी आत्म्याचा चिदाभास आपल्यामध्ये असला तरी आत्म्याचा चिदाभास आत्म्याप्रमाणेच असतो असं लक्षात आलं की हा मी म्हणणारा असतो. तो स्वतःला वेगळा समजत नाही. तो मी स्वतःला आत्मप्रकाश चिदाभास म्हणून मानतो आणि कायमस्वरूपी साक्षीत्वात असतो आणि या जगापासून अलिप्त असतो. असे झाल्यानंतर मी चांगला, मी वाईट वगैरे वगैरे असा हा बदलता मी नसतो. हा मी एक आणि एक चिदाभास किंवा जाणीव तत्व म्हणून असतो. येथेही जाणीव तत्व स्थिर आहे न समजल्याने
त्याला विचाररूपी जलातील प्रतिबिंबाप्रमाणे समजण्याची चूक माणूस करतो. पहिली चूक. दुसरी चूक अशी की विचार जल म्हणजे विचार तरंग बदलले की जाणीव तत्वही बदलते असे समजणे. म्हणजे एक तर प्रतिबिंबाला बिंब समजणे ही पहिली चूक, आणि दुसरं विचार बदलले की जाणीव तत्व म्हणजे प्रतिबिंब रूपी आत्मतत्व बदलतं असं समजणे ही दुसरी चूक. म्हणजे सूर्य स्थिर आहे तरी सुद्धा जो ज्ञानी असतो ज्या लक्षात येतं की सूर्य स्थिर आहे, जाणीव स्थिर आहे. तसेच पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे सूर्य नव्हे, त्यामुळे पाणी हलल्यामुळे प्रतिबिंब हलले की सूर्य हलतो मानणे मूर्खपणाचे आहे. त्याचप्रमाणे मनघटातील विचार जनाला दिसते ते जाणीव तत्वाचे प्रतिबिंब आहे, ते जाणीव तत्व नव्हे. विचार जर हल्ले म्हणजे विचारातील बदल, ती जाणीव तत्व हल्ले किंवा बदलले म्हणजे योग्य नव्हे. परत लक्षात घ्या, आपण सहज पाहतो सूर्य आकाशात आहे आणि पाण्यात प्रतिबिंब पडलं, पाणी हल्लं म्हणून प्रतिबिंब हल्लं, म्हणजे पाण्यामुळे प्रतिबिंब हल्लं, पण अदरवाईज सूर्य स्थिर आहे, प्रतिबिंब स्थिर आहे. तसंच आत्म्याचा चिदाभास म्हणजे आत्म्याचा चैतन्य रूपी आभास म्हणजे जाणीव तत्व. जसं सूर्य स्थिर, पाण्यातील बिंब स्थिर, आणि पाणी हल्लं प्रतिबिंब जरी हल्ल्यासारखं वाटलं तरी पाणी हल्लं प्रतिबिंब स्थिरच आहे हे जसं आपण जाणतो. तसंच चिदाभास म्हणजे आत्म्याचा आपल्यातील चैतन्य रूपी भास. हा चिदाभास जरूर आहे, परंतु पाणी हल्लं तर सूर्य हल्ला असं आपण समजत नाही. पाणी हलतं म्हणून प्रतिबिंब हलतं. तसे विचारानुसार जे बदल होतात ते आत्मतत्वाचे बदल नसून ते विचारातील बदल आहेत. त्या कारणाने आत्मा आपल्यामध्ये जो जाणीव तत्व म्हणून असतो तो स्थिरच असतो हे जो जाणतो त्याच्या लक्षात येतं. भले हा चिदाभास असला तरी जाणीव तत्व म्हणजे दुसरं काही नसून स्थिर आत्म्याचाच हा आविष्कार आहे असा ज्ञानी माणूस जाणतो. म्हणजे सूर्य स्थिर आहे, जाणीव तत्व स्थिर आहे. तसेच पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे सूर्य नव्हे, त्यामुळे पाणी हल्ल्यामुळे प्रतिबिंब हल्ले की सूर्य हलतो हे मानणे मूर्खपणाचे आहे. त्याचप्रमाणे मनघटातील विचार जलात दिसते ते जाणीव तत्वाचे प्रतिबिंब आहे, ते जाणीव तत्व नव्हे. विचार जर हल्ले, विचारातील बदल की जाणीव तत्व हलते किंवा बदलते असे म्हणणे योग्य नव्हे. विचार बदलामुळे बदलणारा मी हा आभास आहे. थोडक्यात जो आपला शाश्वत मी आहे तो कधी बदलत नाही, तो आत्मा आहे, आणि विचार बदलल्यामुळे बदलणारा मी हा आभास आहे. चैतन्याचा आभास म्हणजे चिदाभास. या उलट जो कधी बदलत नाही तो स्व किंवा जाणीव तत्व सप्तत्व होय. म्हणून जो मी सतत विचारांमुळे बदलत असतो तो चैतन्याचा आभास आहे, किंवा तो मी हा आभास आहे, तो मी हा भ्रम आहे. मात्र चैतन्याचा आभास म्हणजे चिदाभास. या म्हणजे विचारातील बदलामुळे जो मी बदलतो तो आभास आहे. चैतन्याचा आभास म्हणजे चिदाभास. या उलट जो कधीही बदलत नाही मी, कधीही न बदलणारा अविकारी पूर्ण साक्षीत्वात केवळ स्वरूपी नित्य निरंतर असणारा जो मी, त्याला स्व किंवा जाणीव तत्व म्हणावे. म्हणजे विचाराप्रमाणे बदलणारा जो मी असतो, मी असं केलं, मी तसं केलं, मी तसं केलं, मी तिथे होतो, मी तिथे होतो, हा मात्र चैतन्याचा आभास आहे. परंतु सर्व काही घडतं त्याचा साक्षीत्व करणारा मी कायम अखंड स्वस्थानी दृढमूल आहे असे जो समजतो तो मी मात्र स्व आहे. थोडक्यात मी म्हणजे काय तर विचारानुसार जो बदलतो तो मी, आणि स्व म्हणजे काय विचारानुसार न बदलता त्या सर्व बदलाचे निव्वळ साक्षीत्व करतो त्याला स्व म्हणावे. म्हणून स्वामी हा शब्द लक्षात घ्या. स्व आणि मी खरं बघायला गेलो तर आपण स्वामी आहे, पण आपण काय म्हणतो मी हे केलं, मी ते केलं, मी केलं, मी केलं. जोपर्यंत हा मी बदलत असतो तोपर्यंत हा मी अहंकार आहे, आणि जेव्हा हा मी बदलत नाही तेव्हा तो मी स्व असतो म्हणजे आत्मा असतो. म्हणून बदलणारा मी गेला की जो उरतो तो स्व. म्हणून स्वामी याचा अर्थ स्व म्हणजे आत्मा हाच मी आहे. हे एकदा लक्षात आलं की आत्मा बदलत नाही, मी बदलत नाही. मी बदलला की तो आत्म्याचा चिदाभास म्हणून बदलणारा असतो. किंवा स्वामी म्हणजे जो मी कधीही बदलत नाही तो स्व म्हणजे आत्मा.
आणि जो मी बदलतो तो मी म्हणजे स्वतः प्रतिबिंब किंवा चिदाभास हे समजून घ्या. जरा कठीण असलं तरी नीट चिंतन करा याच्यावरती. विचारातील सत्य तत्वाचे प्रतिबिंब म्हणजे चिदाभास आणि या बदलाचा कोणताही परिणाम न होता जो सतत साक्षीत्वात केवळ शुद्ध असतेपणी असतो तो म्हणजे आत्मा किंवा शुद्ध जाणीव तत्व आत्मतत्व. श्लोक 15. घटम जलम तद गतमर्कबिंबम विहाय सर्वं विनिरीक्षते कहा तटस्थ एतात त्रितयावभासः स्वयं प्रकाशो विदुषा यथा तथा. घटपाणी त्यातील सूर्यबिंब घटपाणी त्यातील सूर्य प्रतिबिंब टाळून विद्वान केवळ सूर्य जाणत असे तैसे देह बुद्धी चिदाभासा टाळून ज्ञाने स्वयंप्रकाशी आत्मतत्व पाहत असे. भांडे त्यातील पाणी आणि त्यात पडणारे सूर्याचे प्रतिबिंब यांच्याकडे लक्ष न देता विद्वान केवळ आकाशीचा सूर्य जाणतो. जो सूर्य आपल्या प्रतिबिंबाने भांडे त्यातील पाणी आणि त्यातील प्रतिबिंब या तिघांनाही शोभायमान करतो. मात्र सूर्य सत्य आहे आणि त्याचे प्रतिबिंब व शोभा भ्रामक आहे याची जाण विद्वानाला असते. तसेच ज्ञानी जो साक्षीत्वात असतो हेही जाणतो की देहबुद्धी आणि विचारातील सत्य तत्वाचे प्रतिबिंब किंवा चिदाभास हे असत्य असून स्वयंप्रकाशी आत्मतत्व केवळ सत्य आहे. येथे क्रीडेला किंवा खेळाला पाण्यातील सूर्यबिंब येथे क्रीडेला काय क्रीडा कुठली पाण्यातील सूर्याचे प्रतिबिंब आणि विचारातील सत्यतत्वाचे प्रतिबिंब म्हणजे चिदाभास अनुक्रमे सूर्य व आत्मतत्व सहाय्यभूत ठरले तरी ते स्वतः मात्र केवळ आपल्या जागी स्वयंप्रकाशी आणि साक्षीत्वात तटस्थ असते. येथे क्रीडेला पाण्यातील सूर्याचे प्रतिबिंब आणि विचारातील सत्यतत्वाचे प्रतिबिंब. पाण्यातील सूर्याचे प्रतिबिंब आणि विचारातील सत्यतत्वाचे प्रतिबिंब म्हणजे चिदाभास. अनुक्रमे सूर्यामुळे पाण्यातील प्रतिबिंब दिसते आणि आत्मतत्वामुळे विचारातील सत्यतत्वाचे प्रतिबिंब दिसते. म्हणून सूर्य प्रतिबिंबाला त्याच्या प्रतिबिंबाला कारणीभूत असला आणि आत्मा चैतन्याच्या जाणीवेला सहाय्यभूत ठरत असला तरी ते म्हणजे सूर्य आणि आत्मा कायम आपल्या जागी स्वयंप्रकाशी आणि साक्षीत्वात तटस्थ असतात. क्रीडा चालते पाणी आणि सूर्यबिंबाची तसेच क्रीडा चालते बुद्धी आणि तिच्या विचारातील सत्यतत्वाच्या प्रतिबिंबाची म्हणजे चिदाभासाची. सूर्य किंवा आत्मा नव्हे. सूर्य किंवा आत्मा क्रीडेत नसून सूर्याच्या योगाने पाणी तेव्हा सूर्य आणि आत्मा क्रीडेत नसून सूर्य आणि आत्मा अत्यंत स्थिर आहे. मात्र जो सूर्य आहे तो घट त्यातील पाणी आणि त्यात पडणारं प्रतिबिंब यांना सहाय्यभूत होतो. सूर्य आपल्या जागी स्थिर असतो परंतु त्याच्या स्थिर असण्यातून घट पाणी आणि प्रतिबिंब असा खेळ चालतो. तसाच आत्मा म्हणून स्थिर असतो मात्र त्याच्या रूपाने मनबुद्धी चित्त अहंकार यांच्यामध्ये अनेक विचारांचा जन्म येतो आणि मनबुद्धी चित्त अहंकार या भांड्यात निर्माण होणाऱ्या विचार जलामध्ये स्थिर असलेल्या आत्म्याचं बदलणारं रूप दिसतं तो चिदाभास आहे. म्हणजे सूर्याचं पाण्यात प्रतिबिंब पडणं हा जसा आभास आहे तसंच विचारातील बदलामध्ये मूळ आत्म्याचं बदलणारं रूप दिसणं हा चिदाभास आहे. एकदाच आहे समजले की सूर्य स्थिर आत्मा स्थिर हे लक्षात येते आणि आत्मा स्थिर आहे हे ज्या मीच्या लक्षात येते तो मी आता बदलातील मी नसून तटस्थ साक्षी आत्माच असतो. हे एकदा नीट समजून घेण्याची गरज आहे. साराव सत्य जाणण्यासाठी प्रतिबिंबावरून लक्ष काढून ते मुळाकडे म्हणजे सूर्य किंवा आत्मतत्वाकडे वळवावे लागते. अशा सत्याकडे पाहणाऱ्या दृष्टीला ज्ञानाची दृष्टी किंवा तटस्थ लक्षणा म्हणतात. म्हणजे सूर्याकडे लक्ष देणं आणि उरलेल्या घट पाणी प्रतिबिंबाकडे दुर्लक्ष करणं, आत्म्याकडे लक्ष देणं आणि पंचकोश जागृती सुषुप्ती निद्रा या सर्व अवस्थातील
निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या विचाररूप तरंगाकडे दुर्लक्ष करणं त्याला तटस्थ लक्षणा म्हणतात. केवळ सूर्याकडे तटस्थपणे पहा आणि केवळ आत्म्याकडे तटस्थपणे पहा. सूर्य पहा आणि घट पहा आणि प्रतिबिंब वगळून टाका. आत्मा पहा आणि पंचकोश, जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न या अवस्था सर्व वगळून टाका. असं जो करू शकेल तो तटस्थ होतो, म्हणजेच तो स्वतः सूर्य किंवा स्वतः आत्मा असतो. आता एक श्लोक घेऊ आणि आपण थांबू. देहम धियम चित्तबिंबमेतम विस्तृज्य बुद्धौ निहितं गुहायाम द्रष्टारमात्मान अखंड बोधम सर्व प्रकाशम सदसत्विलक्षणम. देह बुद्धी चित्त प्रतिबिंबा वेगळा हृदयांतरी गुहेत नित्य वसत जो असे सर्व द्रष्टा अखंड बोध रूप सर्व प्रकाश आत्मा सदसत भिन्न तो असे. हा आत्मा हृदयाच्या अगदी आतवर खोल गुहेत वस्ती करून असतो आणि देह बुद्धी व चैतन्याच्या प्रतिबिंबाहून सर्वस्वी वेगळा व दूरचा असा असतो. तो सर्वांचे द्रष्टत्व साक्षीत्व करणारा आणि अखंड ज्ञानरूप बोधरूप असतो. तो स्वयंप्रकाशी असून आपल्या तेजाने सर्वांना प्रकाशित करणारा असा चैतन्याचा मूळ स्रोत असतो. तो सत असत याहून भिन्न असतो. आता 217 पासून पान 189 वरचा पुढील भाग उद्याच्या निरूपणात पाहू.